मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सध्या जे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागावर डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि या डिप्रेशनचा परिणाम थोडा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात होतोय. त्यामुळे अतिशय तीव्र अशा प्रकारचे ढग अरबी समुद्रातून खेचले जात आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते आहे. आपण या मॉडेलमध्ये बघतो तो उपग्रही छायाचित्रामध्ये की आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश या अनेक राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण महाराष्ट्रात जरी नसलं तरी विदर्भामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे. डिप्रेशन संदर्भात हवामान खात्याकडून कालच घोषणा करण्यात आलेली आहे आणि भारतीय हवामान खात्याकडून डिप्रेशन संदर्भातला रूटही देण्यात आलेला आहे. तसा त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही, मात्र या डिप्रेशनकडे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागात होऊ शकतो. आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार 18 तारखेला बघतो विदर्भाचा दक्षिणी भाग, मराठवाड्याचा पूर्व आणि दक्षिण भाग आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे. 19 तारखेला तसं महाराष्ट्रात फारसं पावसाचं वातावरण नाही, परंतु कोकण, पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण 20 तारखेला वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 21 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण आहे, मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती असेल. 22 तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्याही काही भागात स्थानिक वातावरण तयार होईल. 23 तारखेलाही पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. 24 तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये हवामानात बदल स्कायमेटने तरी 25 तारखेपासून दाखवला आहे. महाराष्ट्रात जी पावसाची उघडीप तयार झाली होती ती कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस, विदर्भात जोरदार पाऊस, इतरत्र स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वाढेल. महाराष्ट्रासाठी 25, 26 आणि 27 या तारखा महत्त्वाच्या आहे, कारण जो आत्ता ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणारा कमी दाब दाखवला जातो आहे तो थोडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. आता आपण बघतो स्थानिक वातावरणासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण तयार होत आहे. 19 तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण JFS मॉडेलने दाखवलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही आणि दक्षिण कोकणातही पावसाचं वातावरण आहे. या वातावरणाचा प्रभाव हा 20ला कमी आहे, कोकणात मात्र प्रभाव आहे. केवळ कोकणात प्रभाव राहण्याची शक्यता आहे 21ला. 22ला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार होत आहे. 23ला पूर्व विदर्भात एक जोरदार कमी दाबाची शक्यता आहे, कोकणातही पावसाचा प्रभाव वाढेल. 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती JFS मॉडेलने दाखवली आहे. 25 तारखेला कमी दाबाची शक्यता महाराष्ट्रात असल्यामुळे JFS मॉडेलने पूर्णपणे पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि थोडा JFS मॉडेलचा जवळचा अंदाज घडेल असं मला थोडं वाटतंय. आता मात्र JFS मॉडेलने विशाखापट्टणमकडे तयार होऊन कमी दाब महाराष्ट्रावर येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे 26ला आणि तोच आपला अंदाज आहे, परंतु बघूयात नेमकी काय होतंय. आपण 27लाही बघतो संपूर्ण महाराष्ट्रावर कमी दाबाचा पहिला प्रभाव JFSने दाखवायला सुरुवात केली आहे आणि असं घडेल असा आपलाही अंदाज आहे, परंतु हवामान आहे, प्रत्येक दिवसाची अपडेट महत्त्वाची आहे. TCMW मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. तसं उद्या फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही आहे. कोकणात, दक्षिण कोकणात हलक्या सरी असतील. त्याचबरोबर थोडं सोलापूर, दक्षिण किंवा लातूरच्या आजूबाजूनही पावसाळी परिस्थिती असू शकते. 19लाही मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे.
20ला केवळ दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण आहे. 21ला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाचं वातावरण आहे. 22ला विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, पश्चिम महाराष्ट्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. 23 तारखेला देखील दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 24 तारखेला महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे. 25ला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण आहे. 26ला जरी कमी दाब आत्ता सध्या ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असा दाखवला जात असला तरी आपली शक्यता आहे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल. तसंही 27 तारखेला संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे अंदाजावर आपण बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहोत. डिप्रेशन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशवरून राजस्थानच्या दिशेने जाणार आहे. तसं भूभागावर एवढ्या गतीने जाणारं हे पहिलं डिप्रेशन आपण बघतो, कारण पुढे पुढे त्याची गती वाढते आणि त्याला अरबी समुद्रातून मिळणारा सपोर्ट हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या मार्गे जात असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं असा अंदाज आहे. आणि जवळपास अजून 2-3 दिवस याचं अस्तित्व आहे. आपण बघतो की कमी दाब मध्य प्रदेशवरून जाऊ किंवा छत्तीसगडवरून जाऊ, परंतु जे अरबी समुद्रातून वेगवान वारे खेचले जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार हे जवळपास निश्चित होत चाललं आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सोलापूर, साताऱ्याच्या काही भागामध्ये आणि लातूर, नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे. गोंदिया, गडचिरोलीमध्ये पाऊस असेल. 19ला पावसाचं वातावरण कमी आहे. 20 तारखेला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे. उशिरा सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 21 तारखेला मुसळधार पाऊस विदर्भाच्या पूर्व भागात, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर भागात पाऊस वाढणार आहे. आणि रात्री उशिरा जवळपास अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर या भागात पावसाचा जोर आहे. विदर्भात पावसाचा जोर आहे. पूर्व विदर्भात 22ला सकाळी पाऊस असेल. 22 तारखेला सोलापूर, लातूर, परभणी, बीड, नांदेड, जालना आणि थोडं विदर्भात देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच 22 तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला